नमस्कार, मी तेजश्री. स्टिचिंग हाऊस बाय भूमीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. पेपर कटिंगसाठी लागणारी मापं स्क्रीनवर तुम्हाला दिसत असतील. साईज मी घेतलेली आहे 30 इंच. स्लीव्हचं कटिंग देखील मी याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्किप न करता नक्की बघा. चला तर मग कटिंग करायला सुरुवात करू. कटिंगसाठी मी इथे एक सिंगल पेपर घेतलेला आहे. त्या पेपरवर सर्वात आधी मी इथे एक लाईन काढून घेत आहे. या बाजूला देखील एक लाईन काढून घ्यायची आहे. आधी आपण बॅक कटिंग करणार आहोत. फ्रंट आणि बॅक आपण वेगवेगळे कटिंग करणार आहोत. सर्वात आधी मी बॅक कटिंग करून घेते. तर बॅकची लेंथ आहे आपली 13 इंच. त्यामध्ये 1 इंच मिळवायचा आहे. 14 इंचावर खूण करून घ्यायची आहे. इथे पुढच्या बाजूला देखील मी एक खूण करून घेत आहे 14 इंचावर. आता माप टाकायचं आहे आर्म होलचं. तर आर्म होलचं माप कसं टाकायचं, तर चेस्टचा 6वा भाग करायचा आहे. चेस्टचा 6वा भाग होतो 5 इंच. 5 इंचामध्ये पाव इंच मिळवून मी 5.25 इंचावर एक खूण करून घेतली. आर्म होलमध्ये मला ब्लाऊज थोडासा लूज हवा आहे, म्हणून मी पाव इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत. इथे चेस्ट लाईन आपल्याला आडवी काढून घ्यायची आहे. कमरेची लाईन देखील आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचे. त्यासाठी पूर्ण शोल्डर आहे 13 इंच. 13 इंचामधून मी 3 इंच वजा करणार आहे. 3 इंच वजा करून 10 इंच मला मिळाले. 10 इंचाचं मी अर्ध केलं, 5 इंच मला मिळाले. आता 5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे, म्हणजे माझं शोल्डर आलं 5 इंच. या लाईनवर देखील मी 5 इंचावर एक खूण करून घेत आहे. आता या दोन्ही खुणा जोडून घ्यायच्यात. आता तयार शोल्डर पट्टी मला हवी आहे 2.25 इंचाची. तर 2.25 इंचामध्ये आपल्याला अर्धा इंच मिळवावे लागतील. स्लीव जोडण्यासाठी अर्धा इंच जातील. त्यामुळे मी 2.25 इंचावर खूण करून घेतली. त्यानंतर मागचा गळ्याचं माप घ्यायचे. त्याआधी इथे गळ्याच्या बाजूला अर्धा इंच खाली एक खूण करून घ्यायची आहे आणि इथे एक लाईन काढून घ्यायची आहे. आता ही खूण खालच्या लाईनवर येईल. त्या खालच्या लाईनपासून आपल्याला बॅक नेकचं माप टाकायचं आहे. बॅक नेक आहे 9.5 इंच. त्यामध्ये अर्धा इंच मिळवून 10 इंचावर खूण करून घ्यायची आहे. इथे गळा रुंदी मी 2.25 इंच घेते. तुम्ही 2.5 किंवा 3.5 इंचापर्यंत घेऊ शकता. इथे ही लाईन आता जोडून घ्यायची आहे आणि गळ्याचा शेप द्यायचा आहे. इथे गळ्याचा शेप तुम्ही कोणताही घेऊ शकता. इथे मला गोलच गळा हवा आहे. फ्रेंच कर्वच्या मदतीने गळ्याला मी गोल आकार देऊन घेतला आहे. आता आपल्याला या लाईनवर चेस्टचं माप टाकायचं आहे. चेस्ट आहे 30 इंच. 30 इंचाचा चौथा भाग घ्यायचा आहे. 30 इंचाचा चौथा भाग होतो 7.5 इंच. 7.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. इथे गळा डीप असल्यामुळं एक्स्ट्रा मार्जिन मी सोडलेलं नाही. प्लस शिलाई मार्जिन मी 1.5 इंच घेतलेली आहे. आता इथे कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. कंबर आहे 24 इंच. 24 इंचाचा चौथा भाग होतो 6 इंच.
तर 6 इंचामध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचे मागच्या बाजूला जे टक्स असतात त्यासाठी, आणि शिलाई मार्जिन मी 1.5 इंच पुन्हा घेतलेली आहे. आता इथे खुणा केल्यात तिथे लाईन काढून घ्यायच्यात. आता इथे सुरुवातीच्या दोन्ही खुणा मी या पद्धतीने जोडून घेते. पुढच्या दोन्ही खुणा दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायच्यात. टक्सचं मार्किंग करण्यासाठी या लाईनचं अर्ध करून घ्यायचे. दाखवल्याप्रमाणे टेप मी दुमडून घेतलेला आहे, खूण करून घेतली. त्या खुणेपासून वरच्या बाजूला 4 इंचावर मी एक खूण करून घेतली. म्हणजेच 4 इंच उंचीचा आणि 1 इंच रुंदीचा आपला मागचा टक्स असणार आहे. आता या टक्सच्या लाईन मी आखून घेते. हे जे आपण पॉइंट काढलेले होते ते पॉइंट फक्त आपल्याला दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायचे. आता आपल्याला द्यायचा आहे मुंड्याचा आकार. त्यासाठी तिरके मी इथे 1 इंच घेतले आणि फ्रेंच कर्वच्या मदतीने इथे मी मुंड्याचा आकार देत आहे. इथे थोडीशी रेषा खालच्या बाजूला नेली तरी चालेल. आता मी हे कटिंग करून घेते. तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. त्या शेजारी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. बॅक साईडचं पेपर कटिंग आपलं करून झालेलं आहे. आता आपल्याला फ्रंटचं कटिंग करायचं आहे. त्यासाठी मी हा पेपर घेतलेला आहे. फ्रंटचं कटिंग करण्यासाठी देखील मी सिंगलच पेपर घेतलेला आहे. त्या पेपरवर सर्वात आधी दाखवल्याप्रमाणे लाईन काढून घ्यायची आहे. या बाजूने 1 ते 1.5 इंच अंतर सोडून लाईन काढायची आहे. हे 1 ते 1.5 इंच कशासाठी मी सोडलेले आहेत ते तुम्हाला कटिंग करताना समजेल. फ्रंटची मापं टाकण्यासाठी मी बॅग घेतलेला आहे. या बॅगवरून आपल्याला शोल्डरचं माप आणि उंचीचं माप टाकून घ्यायचं आहे. शोल्डरची खूण मी आधी करून घेते. त्यानंतर उंचीची खूण देखील करून घ्यायची आहे. आर्महोलची देखील खूण करून घ्यायची आहे. आता जिथे जिथे खुणा केल्यात तिथे लाईन काढून घ्यायच्यात. इथे पूर्ण उंचीच्या आपण खुणा केलेल्या आहेत, तिथे एक लाईन काढून घ्यायची आहे. त्यानंतर चेस्ट लाईन काढून घ्यायची आहे. शोल्डर आपण घेतलं होतं 5 इंच, तर 5 इंचावर एक खूण करून घेते. या लाईनवर देखील एक 5 इंचावर खूण करून घ्यायची आहे. आता या खुणा जोडून घ्यायच्यात. तिथे एक लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर गळ्याचं माप इथे टाकून घ्यायचं आहे. पुढचा गळा आहे 6 इंच, अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले आहेत. शोल्डरमध्ये जोडण्यासाठी अर्धा इंच लागतील. गळा रुंदी मी घेते 2.5 इंच. तुम्ही 2.5, 3, 3.5 इंचापर्यंत घेऊ शकता. आता गळ्याचा शेप देण्यासाठी इथे लाईन काढून घ्यायच्या आणि गळ्याचा शेप देऊन घ्यायचा. इथे गळा मी गोलच घेणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता इथे आर्महोलच्या लाईनपासून आतल्या बाजूला अर्धा इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आणि वरपासून त्या खुणेपर्यंत एक लाईन काढून घ्यायची आहे. या लाईनपासून आपल्याला तिरके 1 इंच घ्यायचे आहेत.
आता या खुणेवर आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी मी फ्रेंच कर्व घेतलाय. फ्रेंच कर्वने आर्महोलचा शेप खूप छान येतो. आता चेस्टचं माप टाकून घ्यायचे. चेस्टचा चौथा भाग प्लस 1.5 इंच आपल्याला घ्यायचे. चेस्टचा चौथा भाग 7.5 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. कमरेचं माप देखील टाकून घ्यायचे. कंबर आहे 24 इंच. 24 इंचाचा चौथा भाग 6 इंच. 6 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. आता इथे टक्स पॉईंट घ्यायचा आहे. टक्स पॉईंट घेण्यासाठी शोल्डरच्या मधून दाखवल्याप्रमाणे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि टक्स पॉईंट आहे 9 इंच, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे. 9.5 इंचावर मी खूण करून घेतली आणि एक छोटी लाईन काढून घेतली. आता इथे 3.5 इंचावर एक खूण करून घ्यायची आहे. इथे साईजनुसार माप वेगवेगळं असतं. या खुणेपासून दाखवल्याप्रमाणे एक लाईन काढून घ्यायची. लाईन थोडी खालच्या रेषेपासून खाली घेऊन जायची आहे. आता इथे 1 इंचावर आपल्याला एक खूण करून घ्यायची. या खुणेवर आपल्याला एक आडवी लाईन काढून घ्यायची. आता या लाईन पासून आतल्या बाजूला अर्धा इंचावर एक खूण करून घ्यायची. टक्स पॉईंट पासून खालच्या खुणेवर एक सरळ लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे खालच्या लाईन पर्यंत. आता या रेषेपासून आपल्याला टक्सचं माप टाकायचे. तर टक्स मी 2 इंचाचा घेणार आहे. 2 इंचावर मी खूण करून घेतली. आता टक्स पॉईंट पासून आता आपण केलेल्या खुणेपर्यंत आपल्याला इथे जोडून घ्यायचे. जोडण्यासाठी मी स्केलचा वापर केलेला नाहीये. इथे हा शेप थोडासा गोलाकार येतो, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. प्रिन्सेस कटचा शेप आपण इथे देत आहोत. ब्लाऊज चेस्टमध्ये व्यवस्थित बसण्यासाठी इथे गोलवा आकार देणं गरजेचं आहे. आता साईजनुसार इथे आकार चेंज होत जातो. साईज जास्त असेल तर फुगीर भाग जास्त होतो. हे तुम्हाला मोठ्या मापाचं कटिंग केल्यानंतर समजेल. ही लाईन आपल्याला मोजून घ्यायची आहे. खालच्या रेषेपर्यंत लाईन मोजायची आहे. 5.5 इंच येत आहे. आता ही लाईन मोजून घ्यायची आहे आणि 5.5 इंच जिथे येत आहे तिथे एक खूण करून घ्यायची. 5.5 इंचावर इथे मी एक खूण करून घेतली. खूण थोडीशी खालच्या रेषेपासून वरती आलेली आहे. आता टक्स आपण घेतलाय 2 इंचाचा. आता 2 इंचाचा टक्स आहे तर कमरेमध्ये आपलं माप 2 इंच कमी होणार आहे. ते आपल्याला इथे वाढून घ्यावे लागते. तर त्यासाठी मी इथे या बाजूला अर्धा इंच वाढवून घेत आहे. गळ्यापासून इथपर्यंत एक लाईन काढून घ्यायची. इथे फक्त आता अर्धाच इंच वाढलेला आहे. आपल्याला अजून 1.5 इंच वाढवावे लागतील. त्यासाठी ही जी शेवटची आपण खूण केलेली आहे त्या खुणेपासून पुढे आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे. ही खूण आणि ही खूण जोडून घ्यायची. या दोन्ही खुणा देखील जोडून घ्यायच्यात. यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा शेप पूर्ण करून घ्यायचा आहे. त्यासाठी चेस्ट लाईन पासून वरच्या बाजूला आर्महोलच्या लाईनवर अर्ध्या इंचावर मी एक खूण करून घेतली.
त्या खुणेपासून अर्ध्या इंचावर या बाजूला एक खूण करायची आहे आणि या बाजूला एक खूण करायची आहे. आता या ज्या 2 खुणा आत्ता आपण केल्यात त्या खुणांपासून टक्स पॉईंटपर्यंत 2 लाईन काढून घ्यायच्यात. व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे लाईन कशा प्रकारे काढायच्यात. आता या दोन्ही पॉईंटमधलं अंतर जेवढं आहे तेवढे आपल्याला इथे पुढे वाढवून घ्यायचेत. 1 इंचावर मी खूण करून घेतली आणि त्या खुणेपासून खालच्या बाजूला एक सरळ लाईन काढून घेतली. आता ही जी लाईन आहे ती आपल्याला थोडीशी वाढवून घ्यावी लागेल. ही लाईन आपल्याला टक्स पॉईंटपर्यंत मोजून घ्यायची आहे. तर ही लाईन येत आहे 5.5 इंच. आता हे 5.5 इंच आपल्याला या लाईनवर टाकायचे. टक्स पॉईंटपासून 5.5 इंच मोजून मी 5.5 इंचावर खूण करून घेतली. आता या लाईनपासून खालच्या बाजूला अर्ध्या इंचावर एक खूण करून घ्यायची आहे आणि तिथे एक आडवी रेषा काढून घ्यायची आहे. रेषा थोडी आतल्या बाजूला आली तरी चालेल. इथे मी आधी शिलाई मार्जिनचं मार्किंग करून घेते. 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन होती. खालच्या बाजूला देखील 1.5 इंचावर मार्किंग आहे. तिथे एक लाईन काढून घ्यायची आहे. आता या पॉईंटपासून या लाईनपर्यंत आपल्याला गोल शेप द्यायचा आहे. त्यासाठी मी फ्रेंच कर्व घेतला आहे. फ्रेंच कर्वच्या मदतीने मी इथे गोल शेप जोडून घेतलेला आहे. आता फक्त इथे ही लाईन आपली काढायची राहिली आहे, ती मी काढून घेतली. आता संपूर्ण मापं आपली टाकून झालेली आहे. आता याचं कटिंग कसं करायचं हे बघू. ही खालची लाईन आपल्याला आधी कट करून घ्यायची आहे. त्यानंतर ही लाईन कट करायची आहे. कटिंग कोणत्या पद्धतीने करायचंय हे शांतपणे व्यवस्थित बघा आणि प्लीज कटिंग करताना घाई अजिबात करायची नाहीये. आता मी ही बाहेरची लाईन कट करून घेतेय. त्यानंतर ही खालची लाईन आपल्याला कट करायची आहे. आता या लाईनवर कटिंग करून मी प्रिन्सेस कटचा शेप कटिंग करून घेत आहे. आता आपण मापं टाकताना एवढी काळजी घेतली आहे तर कटिंग करतानाही तेवढीच काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित लाईनवरच कटिंग करून घ्यायचं. आता इथे थोडंसं टोक आलेलं असेल तर आपल्याला तिथं गोलाकारामध्ये कट करून घ्यायचं. एकदम नॉर्मली कट करायचं. आता आर्महोलचा राहिलेला शेप आपण कटिंग करून घेऊ. या लाईनवर कट करायचं. आता यानंतर या लाईनवर आपण कट करून घेऊ. टक्स पॉईंटपर्यंतच कटिंग करायचं इथे. त्यानंतर पेपर फिरवून या लाईनवर कट करायचे. इथे थोडंसं मी कट करून घेते ज्यामुळे टक्स पॉईंट आपल्या लवकर लक्षात येईल. तशी आपण लाईन तिथे केलेलीच आहे आणि दिसतही आहे. ही लाईन आता आपल्याला गळ्यापर्यंत कट करून घ्यायची आहे आणि पुढचा गळा देखील गोलाकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता इथे ही आतली लाईन कट करून घ्यायची आहे. बॅक आपलं कटिंग करून झाला. फ्रंट देखील आपला कटिंग करून झालेला आहे. इथे देखील एक छोटासा कट करून घ्यायचा आहे आपल्याला.
अशा पद्धतीने, ज्यामुळे टक्स पॉईंट एकाच जागेवर जोडले जातील. आता या मापासाठी स्लीव्हजचं कटिंग कसं करायचं हे आपण बघू. स्लीव्हजचं कटिंग करण्यासाठी मी ऑन फोल्ड पेपर घेतलेला आहे. पेपरवर सर्वात आधी मी एक लाईन काढून घेतली या पद्धतीने. त्यानंतर स्लीव्हज लेंथ टाकून घ्यायची आहे. स्लीव्हज लेंथ आहे 4 इंच. 1 इंच एक्स्ट्रा घेऊन मी 5 इंचावर खूण करून घेतली. त्यानंतर इथे 3 इंचावर एक मी खूण करून घेतली. आता या खुणेवर एक लाईन आपल्याला काढून घ्यायची आहे. आपण आत्ताच कटिंग केलेला पेपर पॅटर्न मी घेतलाय. त्यावर अर्ध्या इंचावर मी खूण करून घेतली आहे शोल्डर जवळ. त्यानंतर त्या खुणेपासून खालच्या बाजूला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला आर्महोल मोजून घ्यायचा आहे. शिलाई मार्जिन पर्यंत आर्महोल मोजायचा आहे. आर्महोल आहे 6.5 इंच. आता इथे यावर दाखवल्याप्रमाणे तिरका आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि 6.5 जिथे येत आहे लाईनवर तिथे आपल्याला खूण करून घ्यायची आहे. त्या खुणेपासून पुढे ब्लाऊजसाठी आपण जेवढं शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे तेवढं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिन होतं आपलं. 1.5 इंचावर मी खूण करून घेतली. आता ह्या 2 ज्या खुणा केलेल्या आहेत त्या खुणा आपल्याला जोडून घ्यायच्यात. आता या लाईनचं आपल्याला अर्ध करायचं आहे. त्यासाठी टेप मी फोल्ड करून घेतला. एक खूण करून घेतली. या लाईनचं देखील आपल्याला अर्ध करायचं आहे. टेप पुन्हा मी फोल्ड करून घेतला. खूण करून घेतली. या लाईनचं देखील अर्ध करायचं आहे. टेप मी पुन्हा फोल्ड केला. खूण करून घेतली. आता या मधल्या पॉईंटपासून आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूला एक खूण करून घ्यायची आहे. अर्धा इंचावर मी एक खूण केली. आता इथे बॅक आर्महोलचा आपल्याला शेप द्यायचा आहे. त्यासाठी अर्धा इंच आपल्याला इथे सरळ घ्यायचे. अर्धा इंच मोजून मी अर्धा इंचावर लाईन करून घेतली. आता इथपासून या पॉईंटमधून आपल्याला इकडे शेप द्यायचा आहे. आता इथे आपल्याला आर्महोलचा शेप द्यायचा आहे. त्यासाठी मी फ्रेंच कर्व घेतलाय. हे सगळे पॉईंट मी एकत्र जुळवून गोलाकार शेप देत आहे. इथे हाताने शेप दिला तरी चालेल, पण मी फ्रेंच कर्वच्या मदतीने शेप देत आहे. आता ही लाईन थोडी या पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला घेऊन जायची आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाईन खालच्या बाजूला काढून घ्यायची आहे. हा बॅक आर्महोलचा शेप झाला. फ्रंट आर्महोलचा शेप आपल्याला अजून द्यायचा आहे. त्यासाठी आता या पॉईंटपासून खालच्या बाजूला मी पाव इंचावर एक खूण करून घेतली आणि या पॉईंटपासून वरच्या बाजूला पाव इंचावर एक खूण करून घेतली. आता इथपासून या पॉईंटमधून अशा प्रकारे आपल्याला शेप देत जायचे. हा शेप आता मी हातानेच देत आहे. फ्रेंच कर्वने देखील हा शेप छान येतो. मी फ्रेंच कर्वने दिला तरी चालेल. या पद्धतीने सगळे पॉईंट आपण जोडून घ्यायचे. अशा प्रकारे आपला पुढचा आर्महोल देखील तयार आहे. स्लीव्हजसाठी आपण आर्महोल मोजला होता, 6.5 इंच होता. तर इथे आपण हा आर्महोल मोजून पाहू, 6.5 इंच येत आहे की नाही. तर हा आर्महोल देखील आपला 6.5 इंच आहे. आता स्लीव्हज राऊंड आहे 10 इंच. 10 इंचाचं हाफ केलं. 5 इंचावर खूण करून घेतली आणि पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. आता इथे या
लाईन आपल्याला काढून घ्यायच्यात या पद्धतीने. स्लीव्जची मापं पूर्ण आपली टाकून झालेली आहेत. आता स्लीव्ज कटिंग करून घेऊ. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा, शेअर करा. स्लीव्जचा आधी बॅक आर्महोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथून खालच्या लाईनवर आपल्याला कट करायचं आहे या पद्धतीने. स्लीव्ज ओपन करून आपल्याला फ्रंट आर्महोल देखील कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपलं संपूर्ण कटिंग इथे करून झालेलं आहे. प्रिन्सेस कटचं आपण कटिंग केलेलं आहे. आपली साईज होती 30 इंच. 30 इंच साईजचं आपण कटिंग इथे पाहिलेलं आहे. व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर पाहिला असेल तर कटिंग कसं करायचं हे तुमच्या नक्कीच लक्षात आलेलं असेल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.